महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवातीपासून द्वेषबुद्धी नाही, इथे एक खिलाडू वृत्ती आहे। ही खिलाडू वृत्ती पहिल्यापासून आहे आणि ही खिलाडू वृत्ती आज देखील जोपासायचं काम अजितदादांनी केलं। अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आणली। अजितदादांच्या शिवाय हे राजकारण बेचव असणार आहे, अळणी असणार आहे, याच्यामध्ये कुठलीही चव नसणार आहे। कारण अजितदादा जे बोलायचे, जे पत्रकारांच्या बरोबर ते बाईट द्यायचे, हे बाईट्स आता याच्यानंतर कोण देणार हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सगळे सिरियस आहेत, सगळे बोर आहेत आणि अजितदादा त्याच्यामध्ये एक फ्लेवर घेऊन यायचे। अजितदादा इथून पुढे नसतील ही गोष्ट महाराष्ट्रातल्या पत्रकारांना सहन देखील होणार नाही। जे लोक त्यांचा बाईट घ्यायला उभे राहतात त्यांच्यासाठी ही किती धक्कादायक गोष्ट असेल फक्त विचार करा। आणि हे सगळं असलं तरी दुसऱ्या बाजूला अजितदादा म्हणजे अत्यंत कामाचा माणूस। अजितदादा सकाळी पहाटे उठून कामाला लागायचे। काल त्यांनी कॅबिनेट मीटिंग अटेंड केली, त्यानंतर आज सकाळी उठले, मुंबईमधली कामं 6 ते 8 वाजेपर्यंत संपवली आणि 8:10 त्यांचं फ्लाईटनं टेक ऑफ केलं। 9:12 त्यांचा बारामतीजवळ अपघात झाला। म्हणजे आजची कामं संध्याकाळी ठेवली नाहीत, त्यांनी सगळी कामं आटपून मग ते बाहेर पडले होते। असा कामाचा माणूस, असा कर्तव्यदक्ष, असा कठोर प्रशासक महाराष्ट्राला मिळणार नाही। त्यामुळे महाराष्ट्रानं आज एका दिवसात 28 जानेवारी आजच्या दिवशी खूप काही गमावलंय। हे भरून निघायला पुढचे कितीतरी दशकं जातील आणि अजितदादांना आजचा महाराष्ट्र, आजच्या महाराष्ट्रातला एक लहान मुलगा आणि आजच्या महाराष्ट्रातला एक म्हातारा माणूस हे सगळे प्रचंड मिस करतायत। आज सकाळपासून आपण टीव्हीवर सगळीकडे जे बघतोय ते सगळी बघितल्यानंतर एक लक्षात येतंय की तुम्ही त्यांच्या राजकारणाचा द्वेष करू शकता, पण अजितदादा या दिलखुलास आणि एका जबरदस्त माणसाचे तुम्ही नेहमी फॅन असता। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस अजितदादांच्या स्वभावाचा फॅन आहे। अजितदादा आज आपल्यात राहिले नाहीत। अजितदादांना द मराठी बाणा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करेल, बाकी काय करणार नाही। मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे।